स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल मी सांगितलं होतं की आज आपण अर्थव्यवस्थाची व्याख्या आणि त्याचे प्रकार आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या लेक्चरकडे वळूया. बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की अर्थव्यवस्था म्हणजे काय, हेच मी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय? व्हॉट इज ॲन इकॉनॉमी? आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन, प्रोडक्शन, विभाजन, डिस्ट्रीब्युशन, विनिमय, एक्सचेंज आणि उपभोग, कंझम्पशन या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असं आपण म्हटलं जातं. म्हणूनच या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला काय म्हटलं जातं? अर्थव्यवस्था म्हटलं जातं. बघा मी काय सांगितलं, बघा डेफिनेशन मी सांगतोय अर्थव्यवस्थेची, त्याची व्याख्या सांगतोय. प्लीज कृपया तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन, हे खूप महत्त्वाचं आहे. या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काय? उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. म्हणूनच या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या कोणते 4 व्यवहार? उत्पादन, विभाजन, विनिमय आणि काय? उपभोग. म्हणूनच या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला आपण काय म्हटलं जातं? अर्थव्यवस्था म्हटले जाते. बऱ्याचशा लोकांना समजलं असेल की अर्थव्यवस्था म्हणजे काय. त्यावरून आपण एखाद्या गावच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या तसेच देशाच्या, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो. साहजिकच या 4 गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपण संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना आपण करू शकतो. अर्थात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था असतात. अगदीच बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलंय की वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात. त्या देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. तसेच अर्थव्यवस्थांचे कालिकदृष्ट्या सध्या बदल होत जातात. मी काय सांगितलं बघा, पुन्हा एकदा सांगतोय मी, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात आणि त्या देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. तसेच अर्थव्यवस्थामध्ये कालिकदृष्ट्या सुद्धा बदल होत जातात. त्याचबरोबर आज आपण काय बघितलं? पहिल्यांदा आपण अर्थव्यवस्थेची व्याख्या बघितली आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना समजलं असेल की अर्थव्यवस्था म्हणजे काय, आणि तुम्ही बऱ्याचशा लोकांनी नोट डाऊन देखील करून घेतला असेल असं मी गृहीत धरतो की अर्थव्यवस्थेची डेफिनेशन तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतली असेल. चला तर आपण नेक्स्ट पार्टकडे वळूया, अर्थव्यवस्थांचे प्रकार. जर अर्थव्यवस्थाचे प्रकार आपण बघितलं तर त्याचे मेनली 2 प्रकार पडतात. बघा, पहिला प्रकार कोणता आहे? उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. आणि दुसरा प्रकार कुठला आहे? तर विकासाच्या अवस्थेनुसार. काय सांगितलं मी? 2 प्रकार पडतात. हे बघा मी तुम्हाला इथं दाखवतो. अर्थव्यवस्थांचे प्रकार तुम्हाला दिसत आहेत. काय सांगितलं? पहिला प्रकार मी उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरा प्रकार कुठला सांगतोय मी? विकासाच्या अवस्थेनुसार. तर उत्पादक साधनांच्या मालकीनुसार मध्ये तुम्हाला 3 प्रकार दिसत आहेत. कोणकोणता? भांडवलशाही, समाजवादी, मिश्र. आणि विकासाच्या अवस्थेनुसार मध्ये तुम्हाला 2 पॉईंट दिसत आहेत. कुठला पॉईंट दिसतोय? विकसित आणि विकसनशील. बघा कृपया तुम्ही लक्ष देऊन मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय की अर्थव्यवस्थांचे प्रकार तुम्हाला दिसत आहेत.
कृपया मी सांगितलं होतं की मेनली किती प्रकार पडत आहेत? 2 प्रकार पडत आहेत. पहिला प्रकार कुठला आहे? तर उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. आणि दुसरा प्रकार कुठला आहे? विकासाच्या अवस्थेनुसार. तर पहिल्या प्रकारामध्ये 3 सब टाईप तुम्हाला दिसत आहेत. कुठले कुठले? भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये विकासाच्या अवस्थेनुसार तुम्हाला किती प्रकार दिसत आहेत? 2 प्रकार दिसत आहेत. एक प्रकार कुठला आहे? विकसित. दुसरा प्रकार कुठला आहे? विकसनशील. बघा तुम्हाला स्लाईडवर दिसत असेल, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की अर्थव्यवस्थेचे प्रकार मी तुम्हाला दाखवतोय. चला आता त्याचबरोबर नेक्स्ट पार्ट आपण बघतोय. हे जे प्रकार आपण बघितले त्याचं सविस्तर विश्लेषण आपण आता बघूया. कितीच प्रकार सांगितले होते मी तुम्हाला अर्थव्यवस्थांचे? उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अवस्थेनुसार असे मी 2 प्रकार सांगितले होते. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार मध्ये तुम्हाला 3 सब टाईप सांगितले होते. भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. आणि विकासाच्या अवस्थेनुसार तुम्हाला 2 पॉईंट सांगितले होते की काय? विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था. चला तर आपण काय बघूया? पहिल्यांदा उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. बघा मी खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतोय, कृपया लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण आपल्या हाताकडून एकदा हे शब्द गेले की आपण अजिबात विसरू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी लेक्चरला तुम्ही ऐकत असता त्यावेळी तुम्ही तुमच्यासमोर नोटबुक घेऊन एक पेन घेऊन तुम्ही बसा आणि जे जे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला वाटतात मी लेक्चर घेत असताना सांगतोय ते तुम्ही नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, कुठला पॉईंट आपण चालू करतोय? उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. पहिला प्रकार कुठला सांगितला मी? उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. त्यामध्ये आपण बघतोय भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता. मी 4 प्रकार सांगितले, 4 पॉईंट सांगितले. बघा काय? पहिल्यांदा भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेत ही साधने कुणाच्या मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार केले जातात. आणि मी तुम्हाला 3 प्रकार मागेच सांगितले आहेत. कुठले कुठले? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व काय? मिश्र अर्थव्यवस्था. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कृपया प्लीज लक्ष देऊन ऐका. मी पुन्हा एकदा सांगतोय, भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्याही मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार केले जातात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व कुठली? मिश्र अर्थव्यवस्था. चला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि काय मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. चला, भांडवलशाही अर्थव्यवस्था तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं? कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी. ओके, बघा त्याचा अर्थ सांगतोय. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होते व त्यांच्या किमती बाजार यंत्रणेकरवी ठरवतात, अशा अर्थव्यवस्था काय म्हटलं जातं? भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटलं जातं. काय सांगितलं तुम्हाला? स्क्रीनवर डेफिनेशन दिसते, तुम्ही प्लीज एकदा रीड करा, कारण एकदा वाचल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर समजतं. मी काय सांगितलंय? भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलामार्फत होते व त्याच्या किमती बाजार यंत्रणेकरवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं? भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटलं जातं. यावरून तुम्हाला एक पॉईंट लक्षात येईल, एक पॉईंट क्लिअर होईल की भांडवलशाही अर्थव्यवस्था ही पूर्णपणे खाजगी मालकीची असते. यावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल काय सांगितलं मी. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही काय असते? पूर्णपणे खाजगी मालकीची असते. तर त्याची आपण आता वैशिष्ट्य बघूया की भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहेत. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आपण डेफिनेशन बघितली तर आपल्याला त्याची वैशिष्ट्य देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे.
चला आपण पहिलं वैशिष्ट्य काय बघूया. उत्पादनांच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. आणि अगदीच बरोबर आहे. काय सांगितलं मी, उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे काय आहे, मूलभूत वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर उद्योग व्यवसायाची निवड व त्याची उभारणी ह्या संबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतात. काय सांगितलं, ही जी अर्थव्यवस्था आहे खाजगी मालकीची अर्थव्यवस्था असल्यामुळे जे उद्योग आणि व्यवसायाची निवड आहे ते काय करतात, मालक हे काय स्वतः घेतात. म्हणजे याचा निर्णय काय असतो तो स्वतंत्रपणे घेतला जातो. कारण ही अर्थव्यवस्था ही काय खाजगी मालकीची. कोणती अर्थव्यवस्था खाजगी मालकीची आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाचा प्रकार आहे? उत्पादन साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे. आणि हा प्रकार कशाचा आहे? तर अर्थव्यवस्थाचे प्रकार आहे. असे वेगवेगळे क्वेश्चन तयार होतात आणि ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. मी पहिल्यांदा सांगितलं अर्थव्यवस्थांचे प्रकार 2 आहेत. मेनली पार्ट किती आहेत? 2 पार्ट आहेत. मेनली 2 पार्ट्स ऑफ इकॉनॉमी. मी पहिल्यांदा सांगितलं होतं. मेनली किती पार्ट आहे? 2 पार्ट आहेत. पहिल्यांदा कुठला? उत्पादनांच्या साधनांच्या मालकीनुसार. आणि दुसरा कुठला आहे? विकासाच्या अवस्थेनुसार. आणि उत्पादन साधनांच्या मालकीनुसार किती पॉईंट आहेत? सब पॉईंट आहेत, जे आता आपण बघतोय 3 पॉईंट आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि काय मिश्र अर्थव्यवस्था. आणि विकासाच्या अवस्थेनुसार किती पॉईंट आहेत? 2 पॉईंट आहेत. कुठले कुठले? विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. हे जर आपण नोट डाऊन केलं तर आपल्याला पटापट सांगता येते. ज्यावेळेस सर आपले बोलतात, एखादं लेक्चर घेतात, त्यावेळेस जर आपण नोट डाऊन केलं तर रिव्हिजन करताना आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होतो. कारण की ज्यावेळी रिव्हिजन आपण करत असतो त्यावेळी आपण नोट डाऊन केलेले पार्ट असतात ते आपल्याला पटापट आन्सर देता येतात. मात्र जर आपण नोट डाऊन जर आपण केलं नसेल तर आपल्याला थोडंसं समजायला आणि थोडीशी आन्सर द्यायला गडबड होते आणि आपण काहीच सांगता गप्प बसलेलो असतो. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ज्यावेळी लेक्चर चालू असते त्यावेळी तुम्ही कृपया नोट डाऊन करत जा. जे तुम्हाला पॉईंट महत्त्वाचे दिसतात, सर जे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे सांगतात ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करून द्या. कारण की याचा खूप मोठा फायदा एक्झामला होतो व आपल्याला रिव्हिजनच्या वेळेला याचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही प्लीज नोट डाऊन करा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, प्लीज नोट डाऊन करा. आपण पहिला प्रकार बघितला भांडवलशाही अर्थव्यवस्था. काही वैशिष्ट्य आपण त्याची बघितली. अजून एक वैशिष्ट्य आपण महत्त्वाचं बघतोय, किंमत ठरण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. यामध्ये काय तर किंमत ठरण्याची प्रक्रिया ही मुक्तपणे चालते, म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. कारण ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि म्हणूनच या भांडवलशाहीला मुक्त अर्थव्यवस्था असे देखील म्हटले जाते. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्लीज नोट डाऊन करून घ्या. किंमत ठरण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते, म्हणजेच ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून भांडवलशाहीला मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. तसेच तिला लीझल फेअर म्हणजेच हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था असे देखील म्हटले जाते. बघा, मी पुन्हा पुन्हा सांगतो, खूप महत्त्वाचे 2 पॉईंट सांगितले मी. बघा, पुन्हा सांगतो मी, किंमत ठरण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते, म्हणजेच ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? मुक्त अर्थव्यवस्था म्हटले जाते. तसेच त्याला काय म्हटलं? लीझल फेअर नॉन इंटरव्हेशन म्हणजेच काय? हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असे देखील म्हटले जातं. काय काय म्हटलं जातं? मुक्त अर्थव्यवस्था आणि हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था असे देखील म्हटले जाते. याचे काही दोष आहेत. थोडक्यात आपण ते दोष इथं पाहूया. बघा, पहिला दोष काय आहे? आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. काय सांगितलं मी? आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. दुसरा दोष काय? जास्तीत जास्त नफा कमवणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही. हे त्याचे काही दोष आहेत. पहिला आपण प्रकार बघितला उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. पहिला प्रकार आपण कुठला बघितला? भांडवलशाही अर्थव्यवस्था. चला तर आपण दुसऱ्या प्रकारकडे वळूया, समाजवादी अर्थव्यवस्था. मी तुम्हाला स्लाइडवर समाजवादी अर्थव्यवस्थेची डेफिनेशन दाखवतो, बघून घ्या तुम्ही. बघा, समाजवादी अर्थव्यवस्था, त्यालाच काय म्हटलं जातं? सोशलिस्ट इकॉनॉमी.
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी और खाजगी सार्वजनिक मालकीची असतात. काय सांगितलं मी? ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी और सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं? समाजवादी अर्थव्यवस्था म्हटलं जाते. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसते समाजवादी अर्थव्यवस्थेची डेफिनेशन. प्लीज एकदा वाचून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजेल की नक्की समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय. म्हणून सांगतो मी, तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि प्लीज एकदा रीड करा. बघा, मी पुन्हा एकदा रीड करतोय. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. बघा, तुम्हाला समजलं असेल. मी स्लाईडवरती डेफिनेशन दाखवली होती आणि बऱ्याचशा लोकांनी वाचली असेल आणि मी वाचत असताना, मी सांगत असताना कदाचित ऐकली पण असेल आणि काही जणांनी नोट डाऊन पण करून घेतली असेल असं मला वाटतं, अशी मी आशा व्यक्त करतो. चला, तर आपण आता समाजवादी अर्थव्यवस्थेची डेफिनेशन बघितली. त्याची ही देखील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ती पण आता आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिलं वैशिष्ट्य काय? उत्पादनाची साधने ही सरकारी मालकीची असतात. साधन सामग्रीचा वापर समाज हितासाठी होतो. काय सांगितलं मी? उत्पादनाची साधने कशासाठी असतात? कुणाच्या मालकीची असतात? सरकारी मालकीची असतात. आणि जी साधन सामग्रीचा वापर हा कशासाठी केला जातो? तर समाज हितासाठी केला जातो. बघा, नेक्स्ट वैशिष्ट्य काय आहे त्याचं? वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. जसा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघितलंय की उत्पादन कशा खाजगी मालकीचे असते, पण या अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं तर वस्तू व सेवांचे उत्पादन हे वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकारच घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू व सेवा कमीत कमी किमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचं आपण बघूया वैशिष्ट्य. उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला वाव नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सांस्कृतिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय, सोशियल जस्टिस प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बघा, खूप महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं काय आहे? प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आपण दोष देखील बघूया. समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष नक्की काय आहेत? थोडक्यात आपण दोष बघण्याचा प्रयत्न करूया. इथं समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. राजकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. राजकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. नेक्स्ट आपण दोष बघूया. 1991 मध्ये सोव्हिएत रशिया USSR चे 15 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये तुकडे झाल्यानंतर अनेक समाजवादी देशांनी या अर्थप्रणालीचा त्याग केला. चीनमध्ये समाजवादी तत्वांचे शिथिलीकरण करण्यात आले आहे. चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी आहे, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही बनला आहे. आज केवळ क्युबा व उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी मानता येईल. बघा, हे दोन खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. आज केवळ कशाला? क्युबा व उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी मानता येईल. आपण दोन प्रकार बघितले, भांडवलशाही अर्थव्यवस्था बघितली, समाजवादी अर्थव्यवस्था.